व्यासपीठ आणि समर्थन आताच उल्लेख केला की मागासणी समिती उपसमिती असते त्यात अध्यक्ष केलेला जेव्हा हा विषय सुरू झाला समितीवर करण्याचा मी अगोदरच सांगितलं की मागासण्याची जेव्हा परिस्थिती मी पाहिली की डॉक्टर शिरोडकरांच्या ह्याच्यातील वृक्ष जो वाढवलेला आहे त्यातली एक फांदी आहे आणि त्या मागाटण्याच्या तेव्हाचं म्हणजे पूर्वी शाळेत असताना अर्थात मला जास्त जो असेल तो डॉक्टर शिरोडकरांच्यावरच असेल कारण मी शिरोडकर शाळेचा विद्यार्थी आहे. समाजातली घडण बघण्याच्या अगोदर मी शाळेत गेलो तो सुद्धा हाफ चड्डी तर तुम्हाला डॉक्टर शिरोडकरांचा विद्यार्थी म्हटल्यानंतर कलईवाले आम्हाला बोलायचे पण आम्ही सांगितलं आम्ही करू लोक कारण नुसतंच कलईवाले नाही परंतु शिरोडकरांना त्यावेळी आम्हाला अशी शिक्षा देण्यात यायची की स्वप्न आपण पाहतो ती स्वप्न नाही ती झोपेत आपण स्वप्न पाहतो ती स्वप्न नाही स्वप्न जी असतात ती तुम्हाला झोपू देत हे वारंवार असं आमचे राव सर होते ते सांगायचे इंग्रजी वगैरे असं शिकवताना ते सांगायचे आणि नंतर अदर गावकरांच्या सुद्धा त्यांनी जो कानमंत्र दिला होता डॉक्टर शिरोडकरांनी आणि त्यांच्यातले गुण बघूनच त्यांनी त्यांना नेमलं होतं तेव्हा लोक निस्वार्थी होते स्वार्थी नव्हते हा वेळ तसं असं वरपडून म्हैसाचं खायचं नाही लोकांवर संस्कार करायचे आणि तेच डॉक्टर शिरोडकरांचे ते विचार होते की अदर गावकरांनी त्या आमच्या विद्यार्थी दशेत सांगतोय वाईट हे घेऊन आक्षेपाला नाही म्हणजे एचडी म्हटल्यानंतर आम्ही कुठे बाबा आहे एवढे त्याची अशी मनावर अशी पकड होती पण त्यांनी सुद्धा 4 H काढले होते हेड हार्ट हेल्थ आणि हँड आता अजून एक ऍड झालेला आहे पण मी शाळेत न गेल्यामुळे मला तो पाठवा माहीत नाही पण तो आहे हो असेल आणि ते जे डॉक्टर शिरोडकरांचे आणि अदर गावकरांचे विचार आहेत ते नंतर बऱ्याच विद्वानांनी उचलले आणि त्यांनी ते विचार पुढे नेले आता जी मी स्वप्नाची गोष्ट सांगितली ती नंतर इथेच एक असे हे आहेत म्हणजे त्यांचं छायाचित्र आहे त्यांनी ते मांडलं आणि असा निस्वार्थी मनुष्य आपल्या शिरोडकरांच्या नंतर आपल्या भारतात झालेला आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम या आपल्या ह्याच्यात खोलीमध्ये त्यांचा फोटो आहे त्यांच्याबरोबर रतनजी टाटा त्यांचा फोटो आहे आणि साम्राज्य कसं उभं करायचं ते धीरूभाई अंबानी आहे आणि तरुण वयातही अत्युच्च असं शिखर गाठणारे पिक्चर आहे त्याने आता म्हटलं पॉझिटिव्ह माइंड गुड वाईब्स अँड ग्रेट लाईफ जर आपण पॉझिटिव्ह जे माइंड ठेवलं नाही तर प्रगतीच करू शकत नाही कोणते विचार आपण काढून टाकले किंवा मागासण्याच्या बाबतीत फडकरांनी हे केलं सांगितलं की बाबा खाली गेल्या वेळी आपण तळ मजल्यावर केलं आता पहिल्या माळ्यावर आहे हे सुद्धा भाड्याने आहे हे त्या शिक्षण संस्थेचं आहे ही माझी माहिती ही चुकी असू परंतु मागासण्याबद्दल बोलताना सगळे हे केलं सांगितलं बाबा मी कागदपत्र बघितल्याशिवाय काहीही बोलणार नाही कारण इथे बरेच लिटिगेशन्स आहेत केसेस आहेत कोण कोणाबद्दल केस करतो तेच कळत तुम्ही जे म्हणालात ना ह्याने केस केली त्याला विचारलं तू का केस केली तर त्याने सांगितलं मी नाही केस केली तर आणि काढली तर तो सगळी पाठाचा आतमध्ये शेवटी जे व्यवस्थापनाला पण बघावं लागतं सारासा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो तसे बऱ्यापैकी आहेत आपले सक्षम की बाबा निर्णय घेणं एक पत्र हे परंतु मागासण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर
एका वर्षात किंवा असं मी भूल जागा देणारा म्हणत नाही. एका वर्षात सगळे 8 मळे 7 मळे 6 मळे इकडे तर जे 4.5 माळ्याचे बांधकाम झालेलं आहे ते 7 माळ्याचा पहिला हे 4.5 माळ्याचं जागा घ्या, नंतर बघू. हे झालं तर होणार. फक्त कसं आहे, जसं सांगितलं स्वप्न जे आहे ते झोपू देणार नाही. झोपू न देता ते स्वप्न पाठीमागे लागलं, ते स्वप्न आपण पाहायचं आहे. कारण डॉक्टरांचे विचार, डॉक्टरांचे विचार आपले नेहमीच आपण ऐकत असतो. परंतु डॉक्टरांनी हे केलंच होतं. दीक्षा समारंभ होता फार महत्वाचा. शाळेत विद्यार्थी आले पहिल्याच दिवशी. आता त्याचा हे काजूकतरी येते पण पेढे आपण तो खात नाही, पण आम्हाला शाळेत एक पेढा मिळायचा आणि लोक म्हणायचे आता एक पेढा खाल्ल्यानंतर आता शिक्षा घ्या, ऐकत राहील. पण ती शिक्षा नव्हती, ते त्यांचे विचार ते होते. बोलताना राजबिंडा असा अंश जो बोलतो, सर्व लोकांमध्ये उठून दिसणारा, असे ते आपले एचडी गावकर सर ते सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या समाजाचा असू दे त्या दुसऱ्या कुठल्याही त्यांना दीक्षा दे, त्यांना सांगत प्रत्येक गोष्टीचं महत्त्व हे करत. विद्यार्थी पण सुद्धा टंकणमंगळ म्हणजे आता आमचा हे जे टंकणमंगळ माती सुद्धा ती वृत्ती जी आहे ती शिरोडकरमध्येच घडलेली आहे. कारण आपल्याकडे कसं आहे, कला क्रीडा आणि शिक्षण याच्यामध्ये कारण बघितलं इकडे गावकरांनी नुसतं एखादं उपवाम ज्याला बोलतो आपण, नुसतं पुस्तकी क्रीडा होऊन चालत नाही. मग प्रत्येक क्षेत्रात त्यांनी सांगितलं की तुमचं हे झालं पाहिजे, निपुण असं तुम्ही झालं पाहिजे. मग कला क्षेत्रात गेले, क्रीडा क्षेत्रात गेले, कुमार कला केंद्र, उत्कर्ष क्रीडा मंडळ, प्रत्येक हे डॉक्टर शिरोडकरांचं हायस्कूलचं नाव येतं. आता तर एवढं झालेलं आहे की महिला कबड्डी म्हटली की डॉक्टर शिरोडकर हायस्कूल, डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब, हे सगळं जमलं कशामुळे? त्यांच्या आणि हदलाकरांच्या निस्वार्थीपणामुळे. इकडे स्वार्थ साधला तुम्ही गेले केव्हा तरी ते खाली होणार किंवा तुमचंच मन तुम्हाला खाऊन हे करणार. आता मागासवर्गीयांबद्दल सांगितलं, परत मी सांगतो झालेलं आहे 60% पर्यंत माझा अभ्यास झालेला आहे. आता हे जागेबद्दल जो आहे तो अभ्यास चालू आहे माहिती, कारण इतका तो किचकट असा विषय आहे की इथे आखणीच झालेली नाही जागे. आणि सुदैवाने ह्या केसेस आलेले आहेत. केसेसमध्ये सुद्धा दुर्दैवाने जे वकील नेमलेले होते त्यांनी समाजाची बाजू मांडलेली नाही व्यवस्थित. का सांगतो, सर्वांना सुद्धा कळायला पाहिजे. त्याच्या म्हणाला हा तू काय व्यवस्थापनाचा माणूस आहे, व्यवस्थापनाच्या बाजूने बोलणार नाही. मी दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला 2 वाजता आणि 4 वाजता कळवलं तरी सुद्धा एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये तुम्ही आला. बाकीचे लोक सुद्धा आले असते, कारण सर्वांना माहीत झाल्याशिवाय कसं करणार ना. नाहीतर कोणी येऊन सांगेल तुम्हाला अफवा देईल आणि तुम्ही खरं समजा ते असं हे होतं कामा नये. तर मी समितीमध्ये अहवाल मांडणार आहे, त्या अहवालामध्ये सांगणार पहिल्यांदा की हे भूमापन करा, मग कोण कोणाला वाचवतं कोण कोणाला नाही ते बघू. सुरुवात तर झाली पाहिजे. कारण मी गोव्यात असताना माझे सहकारीच पण माझ्या बद्दल काम करणारे त्यांनी तुमचं व्हाय काम करतोय सर, आय डोंट नो व्हॉट टू डू, वेन टू स्टार्ट, हाऊ टू स्टार्ट. सुरू तो करो हिप ऑफ फाईल्स. अरे हिप ऑफ फाईल्स आहे ना, पण त्यातली एक तरी फाईल खाली घे आणि वाच तरी ना. समजलं तर माझ्याकडे, तुला काय नाही समजलं तर मी सांगू शकेल ना. तुझ्या चेहऱ्याकडे बघून मी काय सांगू, तसं मग काम सुरू केल्याशिवाय कसं होतं. त्यासाठी एवढंच तुम्हाला आश्वासन देईन की निस्वार्थीपणाने
आपण मागाटण्याच्या बाबतीत विश्वस्त साहेबांना पण सांगतो, आश्वस्त करतो, अध्यक्ष महाशयांना पण सांगतो की जे पाहिजे करायला तेच करेल, कुणाचा दबावाखाली येणार नाही, नाहीतर हा मार्ग हे करा. शेवटकरांना पुन्हा एकदा मानवंदना देऊन हजर गावकरांना उद्या माझं आहे.